सगळ्यांचं स्वागत आहे आईचं किचनमध्ये. मी आज खसखसची भाजी करणार आहे. त्याच्याकरता 1 वाटी खसखस घेतलेली आहे. तिला नीट साफ करून घेतलेली आहे. तर ही एका प्लेटमध्ये घालून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये भिजवायसाठी खसखस पाणी सोडायचं आहे थोडं, आणि हिला अर्धा तासभर खसखसला भिजत ठेवायची आहे. पाणी टाकल्यानंतर खसखस या प्रकारे वरती येते, तर तिला बोटाच्या साहाय्याने खाली डीप करायची आहे. अशा प्रकारे डीप केली की खसखस खाली जाते आणि तिला भिजायला मदत होते. नाहीतर खसखस वरती पाण्यावर तरंगत राहते, कारण ते वजनाला हलकी असते म्हणून. तर चला मग आता आपण सामग्रीची तयारी करूया. त्याच्याकरता लागणार आहे 1 टमाटर, 3 कांदे, त्याच्यानंतर 5-6 मिरच्या, त्याच्यानंतर धने, लसणाच्या कळ्या 5-6, खोबरं, त्याच्यानंतर जिरं, असं सगळं सामग्री घ्यायची आहे. चला तर आता आपण सगळं कट करून घेणार आहोत. आता खसखस आपली भिजलेली आहे. खसखस मी गाळून घेणार आहे गाळणीच्या साहाय्याने. अशा पद्धतीने खसखस गाळायची असते, कारण खसखस ही हाताने चोळून घ्यायची आणि नंतर हिला हलकंसं चाळणीने गाळून घ्यायचं, कारण ती हाताला चिटकत असते, म्हणून चाळणीच्या साहाय्याने तिला गाळून घ्यायची आहे. पाणी परत टाकून परत एकदा तिला वॉश करून घ्यायची आहे. अशा प्रकारेच खसखस पूर्ण आपली धुतल्या जाते. ही खसखस पूर्ण धुवून आपली तयार झालेली आहे. तर चला आता मिक्सरमध्ये खसखस टाकूया. आपली खसखस टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण खोबऱ्यांचे तुकडे टाकायचे. खोबरं भाजून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे 5-6. हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आहे. लसण, त्याच्यानंतर लसण स्किप करू शकता तुम्हाला आवडीनुसार. धने, त्याच्यानंतर थोडं जिरं घालायचं आहे. हे सगळं घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि मी बारीक करताना एकदम फाईन असं बारीक करायचं आहे. थोडं पाणी घालून चिकनं असं खसखस बारीक करून घ्यायची आहे. आता आपण तेल घालून 5-6 कांदे चिरलेली होती ती कांदी घालायची आहे. आणि याला कांद्यांना छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सारखं परतत राहायचं आहे, नाहीतर कांदी ही आपली एका साईडने लाल होतात आणि एका साईडने तशीच राहते. त्याच्यामुळे सारखं परतत राहायचं. 5 मिनटं झालेली आहे. कांदी बघा आपली अशी लाल झालेली आहे. अशा प्रकारे कांदी झाली. आणि नेहमी खसखसच्या भाजीमध्ये कांदी जर जास्त घातली तर छान होते. आता याच्यात आपण तिखट घालणार आहे 1.5 चमचा. आपल्या चवीनुसार तिखट घालायचं आहे. याच्यात 1/2 चमच हळद, त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला. तुम्ही कुठला पण घेऊ शकता, काळा मसाला किंवा मटन मसाला वगैरे. आणि सिमवरच करायचं आहे. आता कांदे आणि मसाला छान शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कापलेला टोमॅटो टाकणार आहे. 1 टमाटर टाकल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टमाटर टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. टमाटर पण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडलं तर टाकू शकता, पण टमाटरमुळे याला छान चव येते खसखसच्या भाजीला, तर टमाटर टाकायचे आहे. आता याला 2 मिनटं आपण होऊ देणार आहोत टमाटरला. सिमवर गॅस करून थोडं मीडियम आचवर टमाटर झाले बघा. अशा पद्धतीने त्याला मिक्स करत राहायचं आहे. टमाटर चांगले शिजले चेक करायचं आहे आपल्याला. तर टमाटर झालेत. आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत. चमचा मीठ घालून त्याला चांगलं मिक्स करायचं आहे.
अशा पद्धतीने मिक्स करायचं. आता हा मसाला पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये वाटलेली खसखस टाकणार आहोत. आणि खसखस बघा तुम्ही असं एकदम चिकनी अशी पिसल्या गेली पाहिजे. अशी छान बारीक करून घ्यायची आहे चिकन. त्याच्यानंतर खसखस घालणार आहोत आपण. खसखस घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्याला पूर्ण एकजीव मिक्स करायचं आहे. आणि खसखसची भाजी खायला खूप छान लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने खसखसची भाजी जास्त मसाले न वापरता खसखसची भाजी करू शकता आणि खूप असं अमेझिंग असं छान लागतं. तर या पद्धतीने खसखसची भाजी आपण मिक्स केलेली आहे. आता याला 5 मिनटं झालेले आहे. याच्यात आपण थोडं पाणी सोडणार आहोत. अगोदर खसखस ही मसाल्यामध्ये 5 ते 7 मिनटं होऊ द्यायची, नंतरच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. तर आपण 2-3 चमचे पाणी घालायचे. तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची कशी पाहिजे, पातळ गाढ, त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं आहे. हे बघा आता आपली अशा पद्धतीने भाजी शिजलेली आहे. तर आता आपण प्लेटिंग करूया. अशा पद्धतीने भाजी छान मस्त खमंग सुगंधित अशी भाजी झालेली आहे आपली. बघा किती छान कलर, मात्र याला व्हाईट येतो.